नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आता जे सुरू करणार आहे तो म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास, जो की टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नच्या अनुषंगाने किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या सगळ्याच परीक्षा, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी सगळ्या परीक्षेसाठी ही मध्ययुगीन भारताचा इतिहास महत्वाचा आहे. आणि त्यातही आपण आता रिसेंटली 2 महिन्याच्या पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करत आहोत. म्हणून मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 1 किंवा 2 प्रश्न फिक्स असतात. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी मोठी मोठी पुस्तक वाचण्याची गरज नाही. हे स्टेट बोर्डचं पुस्तक आपण योग्य पद्धतीने घेत आहोत आणि योग्य पद्धतीने घेतल्यानंतर तुम्हाला अगदी अगदी सरळ साध्या पद्धतीने सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करा. चला तर मग सुरुवात करू. आणि आता बघा, इतिहासाची साधने पहिला चॅप्टर इथे दिलेला आहे. तर हा चॅप्टर आपण मित्रांनो 6वीच्या पुस्तकात सुद्धा बघितला होता आणि तिथे आपण डिटेल बघितला. म्हणून इथे आपण फक्त याला फास्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघा, इतिहासाची साधने कोणकोणती असतात? 3 प्रकारची इतिहासाची साधने असतात. एक असतं भौतिक, लिखित आणि मौखिक. ठीक आहे ना. त्याच्या आधी एक मुद्दा सापडतो. इतिहासाचे आधारस्तंभ कोणते? व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ. या 4 गोष्टीशिवाय आपण इतिहास लिहू शकत नाही. ठीक आहे ना. तर भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर भौतिक साधनामध्ये कोणकोणते येतात? इथे तुम्ही थोडक्यात लक्षात येऊ शकते तुम्हाला. स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले. ठीक आहे ना. त्यानंतर आपण जर विचार केला या साधनांचा, लिखित साधनांचा, तर लिखित साधनांमध्ये कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, बखरी, तवारीख, ग्रंथ, चरित्रे, न्यायनिवाडे, आज्ञापत्र हे लिखित मध्ये येतात. आणि त्यानंतर जर मौखिकचा जर विचार केला तर मौखिक मध्ये काय येते? लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मितके. ठीक आहे ना. तर हा पहिला चॅप्टर इथे संपतो. अशा पद्धतीचा हा पहिला चॅप्टर आपल्याला दिसतो. ठीक आहे. आता तो चॅप्टर होतो चालू दुसरा. तो अत्यंत महत्वाचा आणि हाच तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण की तुम्ही जर टीसीएस चे प्रश्न बघितले किंवा ज्या परीक्षा झालेल्या आहेत टीसीएस आणि आयबीपीएसच्या, त्याची प्रश्नपत्रिका बघा आणि तो प्रश्नपत्रिका बघल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला लक्षात येईल की ऍज इट इज याच व्हिडिओ मधून प्रश्न आले आहेत. किंवा अजून जर तुम्ही ते प्रश्न बघितले नसाल तर हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते प्रश्न सोडवा, तर तुम्हाला लक्षात येईल की तेच प्रश्न यांनी त्याच्यात टाकलेले आहेत. चला तर मग आता आपण याला व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता बघा, शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणत्या सत्ता होत्या त्याचा आपण अभ्यास करू. 8व्या शतकामध्ये काय झालं? पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. पाल हे कुठले होते? बंगालमधील. आणि मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार नावाचे सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंतचा प्रदेश कव्हर केला. त्यानंतर उत्तर भारतामध्ये राजपूत घराणं होतं आणि राजपूत घराण्यामध्ये कोणकोणते जे मेन होते घराणे? गाहडवाल, त्यानंतर परमार हे घराणे प्रमुख होते. आणि तेव्हा त्यांच्यामध्ये एक चव्हाण घराणं सुद्धा होतं आणि या चव्हाण घराण्यातील प्रमुख कोण होते? पृथ्वीराज चव्हाण. ठीक आहे ना. हे दिसतात. आता तराई येथील पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने काय? मोहम्मद घुरीचा पराभव केला आणि तराईचं दुसरं युद्ध झालं. त्या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र काय झालं? मोहम्मद घुरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. ठीक आहे ना. या दोन्ही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं तराईचं युद्ध कोणात झालं? पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घुरी. तर त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय झाला होता आणि दुसऱ्या युद्धात मात्र त्यांचा पराभव झाला. ठीक आहे ना. आता तामिळनाडूमध्ये एक सत्ता होती जे की आपण ऑलरेडी बघितली. ती होती कोणती? चोळ घराणे. आणि या चोळ घराण्यातला राजाराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्वाचे होते. आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला कर्नाटकमध्ये कोणतं घराणं होतं? होयसळ घराणं. आणि होयसळ घराण्यातील जो प्रमुख होता तो कोण होता? विष्णुवर्धन. आणि या विष्णुवर्धनने संपूर्ण कर्नाटक जिंकलेलं होतं. आता महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराणं होतं आणि त्या राष्ट्रकूट घराण्यामध्ये गोविंद तिसरा हा राष्ट्रकूट घराण्यातला प्रसिद्ध राजा होता. ठीक आहे ना. त्यानंतर शिलाहार घराणं येतं आणि शिलाहार घराण्यामध्ये 3 घराणे प्रमुख येतात. त्यातलं पहिलं घराणं बघा कोणतं आहे? उत्तर कोकणामध्ये ठाणे व रायगड इथं होतं. त्यानंतर दुसरं घराणं हे दक्षिण कोकणात होतं आणि तिसरं घराणं हे कोल्हापूर घराणं म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्याच्या काही सीमेवर होतं. तर शिलाहार घराण्याचे 3 घराणे आपल्याला ऐकूनच काय पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम साईडला आपल्याला दिसतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाची सत्ता जी शिवपूर्वकालीन काळामध्ये होती ते म्हणजे यादवांची सत्ता. ठीक आहे. तर भिल्ल पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळ देवगिरी येथे होती. तर यादवांची सत्ता तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्यानंतर आपल्याला जर पुढचा मुद्दा दिसतो, यादवांचा हा असा काळ होता की या यादवांच्या काळामध्ये मराठी भाषा, त्यानंतर साहित्य आणि सुवर्ण काळ हा महत्वाचा होता. आणि याच काळामध्ये महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. आता जे दक्षिणेकडे होते, दक्षिणेकडे जे राज्य होतं, या दक्षिणेकडे राज्यांकडे वायव्येकडचं आक्रमण भयंकर झालं. तर वायव्येकडील आक्रमणामध्ये कोण कोण प्रमुख होतं याची आपण थोडीशी माहिती घेऊ. 8व्या शतकामध्ये
मुहम्मद बिन कासिम हा अरबी सेनानी होता. त्याने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि तेथील दाहीर राजाचा काय त्याने केला, पराभव केला. आणि या स्वारीमुळेच काय झालं, अरबांचा आपल्या मध्य आशियामध्ये प्रवेश झाला, भारतामध्ये त्यांची एंट्री झाली. आणि इसवी सनाच्या 11व्या शतकामध्ये भारतावर तुर्कांनी सुद्धा आक्रमण केले आणि ते असा आपल्या पद्धतीने सत्तेचा विस्तार करत गेले भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत. त्यातला सगळ्यात महत्वाचा आपण जो विचार करू तो म्हणजे गझनीचा सुलतान मुहम्मद. सुलतान मुहम्मद हा महत्वाचा आहे. तर बघा, याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि काय झालं, त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून नेली आणि प्रचंड संपत्ती त्याने आपल्याबरोबर घेऊन गेला. त्यानंतर बख्तार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकलं. बघा, म्हणजे आपल्या भारताचा या लोकांनी किती मोठा लॉस केलेला आहे. बख्तार खलजी याने नालंदा विद्यापीठ जे समृद्ध होतं त्याने अख्खीची अख्खी लायब्ररी जाळून टाकली, म्हणजे खूप मोठा लॉस केला. त्यानंतर उत्तरेतील सुलतानशाही इसवी सन 1175 ते इसवी सन 1178 मध्ये काय झालं, अफगाणिस्तान मधला जो घूर इथे ठिकाण आहे, येथील सुलतान मुहम्मद घुरी याने भारतावर आक्रमण केलं आणि त्याने भारतावर आक्रमण केल्यानंतर बराचसा प्रदेश जिंकून घेतला. पण त्याला भारतात राहण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने काय केलं, तो परत चालला गेला. पण जिंकलेला जो प्रदेश होता त्याच्यावर त्यांनी एका म्हणजे अधिकाऱ्याची किंवा एका व्यक्तीची नेमणूक केली आणि तो व्यक्ती होता कुतुबुद्दीन ऐबक. ठीक आहे ना, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, सुलतान मुहम्मद घुरी आणि त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक. आता 1206 मध्ये काय झालं, मुहम्मद घुरीचा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या नंतर या कुतुबुद्दीन ऐबकाने काय केलं की दिल्लीचा तो सत्ताधीश बनला. ठीक आहे ना, आणि दिल्लीचा सत्ताधीश बनल्यानंतर तो जास्त काळ टिकू शकला नाही. 1210 मध्येच त्याचा काय झाला, नंतर मृत्यू झाला. आता या कुतुबुद्दीन ऐबकानंतर कोण कोण आलं या सुलतानशाहीच्या गादीवर, अल्तमश, त्यानंतर रजिया सुलतान, एकमेव स्त्री सुलतान म्हणून ते रजिया सुलतान ओळखले जाते. रजिया सुलतानला सुद्धा कट कारस्थानाने नंतर मारून टाकलं. त्यानंतर बलबन आला, त्यानंतर अलाउद्दीन खिलजी आला, मुहम्मद घुरी, मुहम्मद तुगलक, त्यानंतर फिरोज तुगलक, इब्राहिम लोधी. आता हा जो इब्राहिम लोधी आहे हा शेवटचा सुलतान ठरला, काय ना, त्याचा एक स्वभाव दोष होता आणि त्याचा स्वभाव दोषामुळे त्याने अनेक शत्रू निर्माण केले. आता पंजाबचा जो सुभेदार होता दौलत खान लोधी याने काय केलं, जो काबूल येथील त्याचा मुघल सत्ताधीश होता बाबर, याने बाबरला इकडे बोलवलं आणि इब्राहिम लोधी विरुद्ध त्याने काय केलं, भांडणाला म्हणजे एक प्रकारे युद्ध लावून दिलं आणि या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला. आणि हेच जे युद्ध होतं ते होतं पानिपतचं पहिलं युद्ध. आता त्याच्याबद्दल आपण थोडे पुढे माहिती घेऊच, फक्त तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता विजयनगरचा राज्याचा आपण इथे विचार करू. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये काय झालं, दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव सुरू झाले आणि त्यातूनच काय झालं, विजयनगर आणि बहमनी हे दोन राज्य निर्माण झाले. आता हे राज्य निर्माण करण्यामागे दोन प्रमुख होते, ते म्हणजे हरिहर आणि बुक्का. आता हरिहर आणि बुक्का हे म्हणजे दक्षिणेतले लोक होते. तर ते पहिले सुलतानशाहीमध्ये काय करायचे, सरदार म्हणून काम करत होते. पण नंतर ते त्याच्या त्रासाला तिथून वैतागले आणि दक्षिणेत आले. दक्षिणेत आल्यानंतर 1336च्या दरम्यान त्यांनी काय केलं, विजयनगरचं हे राज्य स्थापन केलं आणि आजचं जे कर्नाटकामधलं जे हम्पी हे शहर आहे किंवा हम्पी हे गाव आहे, तर हम्पी ही त्या राज्याची राजधानी ठरली. आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा ठरला आणि हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क हा गादीवर बसला. म्हणजे विजयनगरचं राज्य स्थापन करण्यामध्ये हरिहर आणि बुक्क हे दोन महत्वाचे होते. तर ठीक आहे ना, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेदृष्ट्या महत्वाचं आहे. त्यानंतर कृष्णदेवराय. आता 1509 मध्ये काय झालं, कृष्णदेवराय हे त्या विजयनगरच्या गादीवर आले आणि त्यांनी विजयवाडा, राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून काय आपल्या राज्यामध्ये जोडले. त्यानंतर बहमनी सुलतान मुहम्मद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित झालेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्याने पराभव सुद्धा केला आणि असं खूप म्हणजे त्यांनी खूप जो राज्य विस्तार आहे भरपूर प्रमाणात केला आणि इसवी सन 1536च्या दरम्यान त्याचा काय झाला, मृत्यू झाला. कृष्णदेवराय विद्वान होता आणि त्याने तेलुगू भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, तो होता आमुक्त माल्यदा. हा राजनीतीविषयक ग्रंथ होता, परीक्षेदृष्टी महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कृष्णदेवराव यांनी कोणता ग्रंथ लिहिला, आमुक्त माल्यदा. ठीक आहे ना, आणि यांनी म्हणजे बरेच राम मंदिर बांधले, विठ्ठलाचे मंदिर बांधले. तर ऐकूनच हा आपल्याला कृष्णदेवराय असा दिसतो. ठीक आहे ना, तर कृष्णदेवरायानंतर काय झालं, विजयनगरची सत्ता जी होती ती थोडीशी डाऊन झाली आणि मग काय झालं, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बारिदशाह आणि दुसऱ्या बाजूला होता विजयनगरचा राजा रामराय. यांच्यामध्ये काय झालं, 1565 मध्ये एक लढाई झालं आणि या लढाईमध्ये त्याचा पराभव झाला आणि अशा पद्धतीने विजयनगरचं राज्य संपुष्टात आलं. ठीक आहे ना, आता आपण विचार करू बहमनी राज्य. आता मुघलक जो मुहम्मद तुगलक होता याचे वर्चस्व झुंगारून देण्यासाठी काय झालं, दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलं आणि या सरदारांचा जो प्रमुख होता तो होता हसन गंगू.
ठीक आहे. याने काय केलं, दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आलं आणि ते राज्य होतं बहमनी राज्य. आता या बहमनी राज्याचा पहिला सुलतान जर कोण असं होता तर तो होता हसन गंगू. ठीक आहे ना. आणि त्याने कर्नाटकातील राज्यातील जे गुलबर्गा आहे इथे त्याने आपली राज्याची राजधानी स्थापन केली. आता महमूद गावान हा बहमनी राज्याचा एक प्रमुख मुख्य वजीर होता किंवा उत्तम प्रशासक होता. त्यानं काय केलं, बहमनी राज्याचं आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिलं. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी काय केलं, रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली आणि जमीन महसूल व्यवस्थेत त्याने काय केलं, सुधारणा केली. आणि विशेष म्हणजे बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक मदरसा स्थापन केली. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तो कोण होता, वजीर महमूद गावान. तर कोणाच्या दरबारात होता, हसन गंगूचा. हसन गंगू कशाचा प्रमुख होता, बहमनी राज्याचा. बहमनी राज्याची राजधानी कोणती होती, गुलबर्गा. असे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. आणि गुलबर्गा हे कोणत्या राज्यात आहे, कर्नाटक राज्यात. हे सगळे मुद्दे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता पुढे बघा, महमूद गावानंतर काय झालं, बहमनी सरदारामध्ये एक प्रकारे गटबाजी झाली आणि विजयनगर आणि बहमनी यांच्यामध्ये संघर्षाच्या बहमनी राज्यावर काय व्हायला लागला, प्रतिकूल परिणाम सुरू व्हायला लागला. आणि अशा पद्धतीने मग काय झालं, बहमनी राज्याचं 5 गटांमध्ये विभाजन झालं आणि त्यातूनच काय झालं, वऱ्हाडची इमादशाही. आता हे मुद्दे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत आणि बऱ्याच परीक्षेत विचारलेले आहेत, त्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. वऱ्हाडची काय होती, इमादशाही. बिदरची काय होती, बरीदशाही. विजापूरची आदिलशाही. अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची काय होती, कुतुबशाही. तर हे सगळेच्या सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण की ते ऍज इट इज परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तुम्हाला ते परीक्षेत तुम्हाला दिसतील, म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचं, आता मुघल सत्ता. मुघल सत्तेचा जर विचार केला तर 1526 मध्ये काय झालं, दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली, हे आपण आधीच बघितलं. आणि तिथे मुघल सत्तेचा स्थापना झाली. आता मुघल सत्तेचा जो संस्थापक होता तो कोण होता, बाबर. ठीक आहे. तर हा बाबर तो मध्य आशियातील सध्याचं जे उझबेकिस्तान आहे तिथून फरगाना राज्याचा तो राजा होता. आणि त्यांनी काय केलं, तो भारताची जी संपत्ती होती, भारताच्या संपत्ती विषयी तो खूप आकर्षित होता, त्याने त्याच्याबद्दल ऐकलं होतं आणि म्हणून तो भारतावर स्वारी करण्यासाठी तो प्लॅन करतो. आणि दिल्लीमध्ये त्यावेळी कोण होता, इब्राहिम लोधी, जो आपण काय म्हणतो इब्राहिम लोधीला सुलतानशाहीतला शेवटचा सुलतान. ठीक आहे ना. तर इब्राहिम लोधी हा सुलतान होता आणि सुलतानशाहीतील जो पंजाबचा होता जो दौलत खान लोधी, हा सुद्धा एक प्रमुख अधिकारी होता. आणि इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्यामध्ये काय झालं, थोडस संघर्ष निर्माण झाले आणि म्हणून या दौलत खान लोधीने काय केलं, बाबरला हाक दिली आणि बाबरला इब्राहिम लोधीवर आक्रमण करण्यास सांगितलं. आणि त्या पद्धतीने बाबर चान्सेस पाहत होता आणि या दोघांच्या भांडणाचा फायदा बाबरने घेतला आणि म्हणून या संधीचा फायदा घेऊन तो काय झाला, भारतावर त्याने आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर काय झालं, 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपत मध्ये इथं खूप मोठी लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला. आणि असं म्हणतात की बाबरने भारतामध्ये प्रथमच तोफखान्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. तर पहिला तोफखान्याचा वापर कोणी केला, बाबरने. कोणत्या युद्धामध्ये केला, पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये. आणि पानिपतचं पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालं, इब्राहिम लोधी आणि बाबर. कधी झालं, 1526 मध्ये. हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि या लढाईनंतर काय झालं, मेवाडचा जो राणा संगा होता याने काय केलं, राजपूत राजांना एकत्र केलं आणि त्याने बाबर विरुद्ध लढाईला सुरुवात केली. म्हणून राणा संगा आणि बाबर यांच्यामध्ये कुठे लढाई झाली, तर ती खानोया या ठिकाणी झाली. पण शेवटी राणा संगा याचा पराभव झाला, कारण बाबराचा तोफखाना त्याला काय सहन झाला नाही. आणि असं बाबरने हे लिहून सगळं प्रदेश जिंकून घेतला आणि इसवी सन 1530 मध्ये काय झालं, बाबरचा मृत्यू झाला. आता ही माहिती महत्वाची आहे. बाबर नंतर कोण आला, हुमायून आला. हुमायून हा 2 वेळा आला, कारण की मधात त्याने शेरशाह सुरीने त्याला हरवलं होतं. मग शेरशाह सुरीने पहिल्यांदा हरवल्यानंतर परत तो राजगादीवर आला होता. तर हुमायून आला. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशाह सुरीने त्याचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना झाली. ठीक आहे ना. आता या हुमायून नंतर कोण आला, अकबर आला. त्यानंतर अकबर नंतर कोण आला, जहांगीर आला होता. पण त्याच्या आधी काय झालं, अकबर आणि हुमायून यांच्यामध्ये काय झालं, 1556 मध्ये दुसरी पानिपतची लढाई झाली आणि या दुसऱ्या पानिपतच्या लढाईमध्ये अकबराचाच विजय ठरला होता. आणि म्हणून अकबरानंतर आपण म्हणू की जहांगीर आला आणि जहांगीरानंतर कोण आला, शहाजहान आले आणि शहाजहान नंतर कोण आला, औरंगजेब आला. तर हे सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. बाबरानंतर कोण, हुमायून. हुमायून नंतर परत शेरशाह नंतर परत आपण म्हणू हुमायून आणि हुमायून नंतर मग परत अकबर. मग नंतर अकबर आणि हुमायून मध्ये 1556 मधलं पानिपतची दुसरी लढाई झाली आणि या अकबरानंतर कोण आला, जहांगीरानंतर शहाजहान नंतर औरंगजेब. आणि औरंगजेब हा बरेच दिवस टिकून राहिला. ठीक आहे ना. आणि या मुघल घराण्यामध्ये अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता आणि
या अकबरासोबत अनेक राजांनी युद्ध सुद्धा केले. त्याच्यातले प्रमुख म्हणजे महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती. आता यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला ते आपण आता थोडक्यात बघू. चला तर बघा. महाराणा प्रताप उदयसिंगाच्या मृत्यूनंतर काय झालं, महाराणा प्रताप गादीवर आले आणि मेवाडच्या गादीवर ते आले आणि त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला. अकबराविरुद्ध ते निकरानं लढले. असं म्हणतात की त्यांनी माघार घेतली बऱ्याच वेळा, पण ते परत निकरानं समोर लढत राहिले. त्यांच्यातलं पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते काय झालं, इतिहासात अजरामर झाले. त्यानंतर चांद बिबी 1595 मध्ये काय झालं, मुघलांनी अहमदनगर या ठिकाणी निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला आणि मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी होती, ती होती चांद बिबी. हिने काय केलं, अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला आणि निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही पसरली आणि काय झालं की पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. पण एक गोष्ट झाली, निजामशाहीने तो पूर्ण जो अहमदनगरचा किल्ला होता तो ताब्यात घेण्यात ते अपयशी ठरले. ठीक आहे ना. त्यानंतर ते राणी दुर्गावती. तर आपण असं म्हणू, गोंडवाना जो प्रदेश आहे, गोंडवाना प्रदेश म्हणजे काय, विदर्भाचा पूर्व भाग, त्यानंतर उत्तरेचा मध्य प्रदेशचा थोडासा भाग, त्यांनी आजचं जे छत्तीसगड आहे त्याचा पश्चिम भाग, असा पद्धतीने एक प्रकारे गोंडवानाचा प्रदेश तयार होता. तर ती गोंडवानाची जी राणी होती, कोण होती, राणी दुर्गावती. ठीक आहे ना. त्याला गोंडवनची राणी असंही म्हणत होते. तर त्या गोंडवनच्या राणीने मुघलांविरुद्ध खूप निकराईने लढली आणि असं म्हणतात की ती लढता लढता म्हणजे तिने शरणागती पत्करलीच नाही, पण तिने प्राणाची आहुती दिली, असं ते आपल्याला राणी दुर्गावती सुद्धा दिसून येते. आता अकबराबद्दल जर विचार केला तर अकबरानं काय केलं की सर्व धर्मातील प्रजेला त्याने सारखी वागणूक देत होती आणि सर्व धर्मातील उदात्त तत्वाचा समन्वय करून त्याने काय लिहिलं, दीन ए इलाही हा धर्मग्रंथ लिहिला. तर लक्षात ठेवा, दीन ए इलाही कोणी लिहिलेला, अकबराने. ठीक आहे ना. तर या मुघलांमध्ये अजून कर्तबगार राजा म्हणजे होता औरंगजेब. शहाजहान या मुलांपैकी म्हणजे 7 मुलांपैकी औरंगजेब होता एक. आणि या सत्ता संघर्षामध्ये औरंगजेब टिकून राहिला, कारण की त्याने त्याच्या वडिलांना कैद केलं, त्याच्या भावाला सुद्धा मारलं आणि औरंगजेब स्वतः गादीवर आला. तर 1658 मध्ये बादशाह झाला आणि शहाजहानला थोरला मुलगा जो दारा शुको होता, तर हा दारा शुको धार्मिक प्रवृत्तीचा होता. याने काय केलं, जे हिंदूंचे वेद, उपनिषद, भगवद्गीता वगैरे इतके जे ग्रंथ होते संस्कृत मधले, तर संस्कृत ग्रंथाचं भाषांतर त्याने काय केलं, फारसी भाषेत. तर दारा शुकोवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, तुम्ही पेपर उघडा, तुम्हाला लक्षात येईल, किंवा आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते डिस्कस केलेले आहेत. तर दारा शुको तुम्ही लक्षात ठेवा. तर औरंगजेब बादशाह झाला आणि त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून वगैरे ते पसरले होतं. औरंगजेबानं खूप मोठं साम्राज्य त्याने पसरवलेलं होतं. त्यानंतर या मुघलांचा संघर्ष ओहमाशी सुद्धा आला. हे जे ओहम होते हे शान जमातीचे लोक होते आणि ब्रह्मपुत्र नदीच्या खोऱ्यात राहत होते आणि तिथील त्यांनी आपले जे स्थानिक लोक होते त्या स्थानिक लोक यांना काय म्हणायचे, ओहम म्हणायचे, म्हणूनच त्यांना ओहम असं नाव पडलं. आणि औरंगजेबाच्या काळात ओहमाचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष आला. मुघलांनी ओहमाच्या प्रदेशावर आक्रमण केलं आणि गदाधर सिंह, हा लक्षात ठेवा हे नाव, गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली ओहम संघटित झाले होते. आणि मग काय झालं, या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला आणि मुघलांविरुद्धच्या संघर्षामध्ये गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झालं. तर ओहोमाबद्दल तुम्ही लक्षात ठेवा. तर शान जमातीचे लोक होते आणि गदाधर सिंह हा त्यांचा एक प्रमुख होता. त्यानंतर शिखाचा संक्रम. शिखाचे 9 गुरु होते, गुरु तेग बहादूर, यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर औरंगजेबा विरुद्ध यांनी बंड पुकारलं, पण त्यांचं काय झालं, औरंगजेबाने त्यांना कैद केलं आणि 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. आणि मग त्याच्यानंतर आले गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु. तर गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित केलं आणि परत त्यांच्या जे लढाऊ वृत्ती होती त्या तरुणांचे त्यांनी दल निर्माण केलं आणि त्या दलालाच काय नाव दिलं, खालसा दल असं नाव देण्यात आलं. ठीक आहे ना. आणि हे खालसा दलाचं जे प्रमुख जे ठिकाण होतं ते कोणतं होतं, आनंदपूर. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने त्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण असं म्हणतात की गुरु गोविंद सिंग जेव्हा दक्षिणेत आले होते तेव्हा इसवी सन 1708 मध्ये काय झालं, त्यांचं ते नांदेडला मुक्कामी होते. नांदेड म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रातलं नांदेड. तर तिथे मुक्कामी असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याचंच त्यांचं निधन झालं. तर अशा पद्धतीने या मुघलांचा सर्व जमातीशी किंवा सर्व गटांशी संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. तर यांचा संघर्ष राजपुतांशी सुद्धा झालेला आहे. तर राजपुतांशी याच्यामध्ये जसवंत सिंग यांनी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. त्यानंतर त्याला आपला अजून दिसतात दुर्गादास राठोड यांनी सुद्धा मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष चालूच ठेवला.
आणि सगळ्यात महत्वाचं या मुघलांविरुद्ध संघर्ष केला तो म्हणजे मराठ्यांनी. आता महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं नेतृत्व उभं झालं आणि या मुघलांविरुद्ध त्यांनी खूप जबरदस्त झुंज दिली आणि या झुंजेमध्येच त्यांनी स्वराज्याची स्थापना सुद्धा केली. तर ऐकूनच हा आपल्याला अशा पद्धतीचा चॅप्टर दिसतो. याच्यात बरेचसे मुद्दे सापडले आहेत, ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत किंवा तुम्हाला तुमची जर मेमरी चांगली असेल तर तुम्हाला काही गरज नाही. आणि ही पीडीएफ सुद्धा पुस्तकांची पीडीएफ मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल नक्की करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आता पुढचं शिवाजी महाराजांचा ऐकूनच इतिहास आपल्याला बघायचा आहे, जो की TCS साठी महत्वाचा आहे. TCS शिवाजी महाराजांवर प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मिस करू शकत नाही किंवा ऐकूनच ही व्हिडिओ सिरीज मिस करू शकत नाही. तर सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या, तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.